तर ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केलंय। फेरीवाल्याच्या भूमिकेत भाजपाचे नगरसेवक पालिका प्रशासनाला विरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे। तर रेल्वे स्थानक परिसरात भाजी विकत अनोख्या पद्धतीत आंदोलन केलंय। वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे हे तर समजायला पाहिजे। कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे, त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे दाखवतील। महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे। स्थानिकांना आमचा विरोध नाहीये। बाहेरून येणारे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात। गाड्या भरून राममोहरी रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात। इकडे जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात। त्यांच्यावर कारवाई का नाही होत? त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही आज सगळे नगरसेवक बीजेपीचे इथे बसून आंदोलन करत आहोत। आज स्वतःच आम्ही भाजीवाले झालो, कारण की स्थानिकांना आमचा काहीच विरोध नाहीये, पण जे बाहेरून येणारे भाजीवाले आहेत त्यांच्यावर तर कारवाई केली पाहिजे। तात्पुरती कारवाई करतात, थोड्या वेळ अतिक्रमणवाले येतात, नंतर काय जैसे होते तसंच आहे। यासाठी काहीतरी ठोस कारवाई करावी म्हणून आम्ही हे आंदोलन आज इथे करत आहे। पाहुयात एक महत्त्वाची बातमी। मनसेविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता आक्रमक झालेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर अन्याय होतो असं सदावर्ते म्हणतायत, तर राज ठाकरेंची संघटना म्हणत सदावर्तेंचं जोरदार टीकास्त्र आहे। मराठी भाषेचं सौंदर्य कोणी नाकारलेलं नाही, भाषेचा विकास वेगळा विभाग पाहतो, शासनानं ते अधिकार राज ठाकरेंकडे दिलेले नाहीत असा आरोप आता सदावर्ते करतायत। तमाम कष्टकरी ऑटो रिक्षा चालवणारे ड्रायव्हर साहेब, रिक्षा ड्रायव्हर साहेब, टॅक्सी ड्रायव्हर साहेब यांच्या संबंधाने कशा प्रकारे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अन्याय होईल आणि अन्याय केला जाईल ह्याची काही प्री ट्रायलच आता सुरू झालेली आहे। ती संघटना म्हणजे राज ठाकरेंची संघटना। आणि काही गोष्टी आता, काही पितळं आता उघडी पडत आहेत। मराठी भाषा ही केवळ एखाद्या संघटनेच्या म्हणजे राज ठाकरेंच्या संघटनेच्या सातबाऱ्यावरच्या मालकीची आहे असं जे दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत वेदनादायी आहे। भाषा आणि भाषेचं संगोपन, भाषेचा विकास ह्या वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळे विभाग पाहत असतात। ते काय राज ठाकरेंकडे दिलेला विभाग नाही महाराष्ट्र शासन म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।